लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री ग्रामीण रुग्णालय येथे कन्या दिन साजरा करण्यात आला। लिंग निवडीस प्रतिबंध असलेले कायदे संदर्भात माहिती देण्यात आली। फुलंब्री ग्रामीण रुग्णालय येथे कन्या दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात लिंग निवडीस प्रतिबंध असलेले कायदे संदर्भात जनजागृती करण्यात आली। याबाबत सविस्तर माहिती अशी की ग्रामीण रुग्णालय येथे गर्भधारणा आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान तंत्रलिंग निवडीस प्रतिबंध कायदा 1994 नुसार मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्यास 1800-2334-475 किंवा 104 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे सांगण्यात आले। कायद्याने शिक्षेची तरतूद अशी आहे की डॉक्टर किंवा विशेष तज्ज्ञ अशा व्यक्तींना गुन्हा केला तर 10,000 रुपये दंड, 3 वर्ष कारावास आणि दुसरा गुन्हा 50,000 रुपये दंड, 5 वर्ष कारावास अशी शिक्षा होऊ शकते। तसेच गर्भलिंग तपासणी प्रवंत करणारी व्यक्ती म्हणजे नवरा, सासू, सासरा किंवा जवळचे नातेवाईक यांनी हे कार्य करताना आढळले तर 1 लाख रुपये दंड, 5 वर्ष कारावास होऊ शकतो। यात 2 योजना आहेत। पहिली योजना बनावट महिला आहे। त्यात कायद्याचा प्रखर अंमलबजावणीचा भाग म्हणून संशयित केंद्रावर गर्भवती महिलेच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन करून डॉक्टरांना रंगेहात पकडण्याच्या योजनेमध्ये सदर महिलेस 1 लाख अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। दुसरी खबर योजना, यात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान आणि लिंग निवड करून गर्भपात करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार देणाऱ्या व्यक्तीस 1 लाख बक्षीस योजना आहे। तक्रारकर्त्यास 1 लाख बक्षीस हे राज्यस्तरावर अनुदान मंजूर आहे असे बॅनर कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आले होते। या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित खंदारे, दैनिक अधिकारी डॉक्टर मुदस्सीर, डॉक्टर गोविंद टिळे, डॉक्टर दुर्गा तांदळे, डॉक्टर सिकंदर अशोक चव्हाण, अमोल त्रिभुवन, वंदना चव्हाण, जहीर बेग, राहुल शेजूळ आणि इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुली म्हणजे खूप आनंदाच्या गोष्टी राहते, आपल्याला कळत नाही। मुलगा तरी एका वेळेला जीव नाही लावत, लोकांची मुलगी राहते ती आपल्याला जीव नाही देत, पण मुली सगळ्या बरोबर करत्या। म्हणजे मला मुली नाही आहे, ते सदा म्हणते हे मुलीचं कोण करेन, पण मी स्वतः त्यांच्या पायावर उभी आहे। मी त्यांच्यासाठी 5-6 लाख रुपये टाकलेले आहे, मी 1 रुपया खर्च करत नाही। मुलीचा म्हणजे मी खूप लाड करते, आई तिकडे असताना मी सांभाळ करते त्या मुलीचा। ते लोऱ्याचे समजा मुलीला शाळेत टाकलेले मोठ्या। शिक्षण जेव्हा तुम्ही रुजवता समाजामध्ये आणि सुशिक्षित स्त्रिया जेव्हा होतात, तुमच्या मुली जेव्हा कर्तृत्ववान होतात, मोठ्या होतात, मोठं नाव करतात, त्यावेळेस कुणालाही मुलींविषयी काहीही प्रॉब्लेम नसतो। मुलींविषयी प्रॉब्लेम तेव्हा येतो की जेव्हा आता ह्यांना काहीही शिकवायचं नाहीये आणि यांची लग्नही करायची आहेत, मग लग्नामध्ये खर्चही करायचा आहे, हुंडाही द्यायचा आहे, मग तिथून मुलींना असं म्हणून ओझं म्हणून बघितलं जातं की आता हिचं लग्न करायचं, हिला सोनं घ्यायचं, हिला हुंडा द्यायचा, लग्नानंतर हिचं पहिलं बाळंतपण। आम्ही अशी शपथ घेतो की या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू। मुलीच्या जन्माचा आनंद आणि उत्सव साजरा करू। आपल्या मुलीबद्दल अभिमान बाळगू। त्यांना परक्याचे धन मानण्याच्या मानसिकतेला आणि बालविवाह आणि हुंडा प्रथेला ठाम विरोध करू। पारंपरिक लिंगभावाच्या विचारांना आव्हान देऊन मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये समानता जोपासू। मुलीच्या शिक्षणाला पाठिंबा देऊ। लिंग निवडीच्या कोणत्याही घटनेची माहिती देऊ। महिलाच्या संपत्तीतील अधिकारांना पाठबळ देऊ। स्त्री ही महान शक्ती आहे, ती अनंत काळाची माता आहे। तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे आमचे कर्तव्य आहे। गर्भलिंग निदान आम्ही करू देणार नाही। आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू, त्याविषयी जनजागृती करू। आज अशी सर्वांच्या साक्षीने शपथ घेत आहोत। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक
अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.